मुंबई में संजय राउत की मायावती पर टिप्पणी से भड़की बहुजन समाज पार्टी, विरोध प्रदर्शन करने की दी चेतावनी। संजय राउत ने मायावती पर लगाया है आरोप, आरएसएस और बीजेपी को मदद करने का आरोप। मुंबई में संजय राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान मायावती पर बीजेपी और आरएसएस को समर्थन देने का आरोप लगाया है, जिसके बाद भड़के बीएसपी के नेता जिला अध्यक्ष मुंबई प्रदेश एडवोकेट पंकज जाधव ने चारकोप पुलिस स्टेशन में इसकी शिकायत दर्ज की है और संजय राउत के बयान का कड़े शब्दों में बीएसपी के अध्यक्ष मुंबई प्रदेश एडवोकेट पंकज जाधव और सभी कार्यकर्ताओं ने विरोध किया है। एडवोकेट पंकज जाधव ने चारकोप पुलिस स्टेशन में पत्र व्यवहार किया। वीडियो में आप देख सकते हैं कि संजय राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान मायावती पर आरोप लगा रहे हैं। आमचा मायावतींवरती विश्वास नाही। मायावती भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात अप्रत्यक्षपणे मदत करतात। ते मायावती आरएसएसचा अजेंडा चालवतात। मायावतींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। मायावती दबल्या गेलेल्या आहेत। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आमच्या सुप्रीम लीडर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा, माजी खासदार, माजी मुख्यमंत्री बहनकुमारी मायावतीजी यांच्या बाबत एक वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि त्या वादग्रस्त विधानाच्या बद्दल तक्रार करण्यासाठी आणि त्यांचा तीव्र निषेध, सगळ्यात पहिला मी अगोदर तीव्र निषेध करतो। और इसके खिलाफ बीएसपी के नेता जिला अध्यक्ष मुंबई प्रदेश एडवोकेट पंकज जाधव ने मुंबई में विरोध प्रदर्शन करने की चेतावनी दी है। आइए दिखाते हैं बीएसपी के नेता जिला अध्यक्ष मुंबई प्रदेश एडवोकेट पंकज जाधव ने क्या कहा। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आमच्या सुप्रीम लीडर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा, माजी खासदार, माजी मुख्यमंत्री बहनकुमारी मायावतीजी यांच्या बाबत एक वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि त्या वादग्रस्त विधानाच्या बद्दल तक्रार करण्यासाठी आणि त्यांचा तीव्र निषेध, सगळ्यात पहिला मी अगोदर तीव्र निषेध करतो संजय राऊत यांचा, की संजय राऊत यांनी आपल्या पक्षाशी किंवा त्यांच्याशी निगडीत जे काही पक्ष आहेत त्यांच्याबाबतच त्यांनी ती विधानं करायला पाहिजेत। जे पण स्टेटमेंट द्यायचे आहेत त्यांनी त्यांच्याबाबत द्यायचे आहेत। तर त्यांनी आमच्या पक्षाबद्दल किंवा आमच्या सुप्रीम लीडरबद्दल काही स्टेटमेंट करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही आणि आपली लायकी नसताना आपण अशा लीडरशिपच्याबद्दल विधान करतो आहे, तर त्याबाबत त्यांनी स्वतःच्या विधानाबाबत थोडं तपास करून घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी जे विधान केलं त्याचं मी पहिला तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई म्हणून चारकोप पोलीस स्टेशन या चारकोप पोलीस ठाण्यामध्ये आम्ही येऊन त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दिलेली, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही या चारकोप पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी एक तक्रार निवेदन दिलेलं आहे। मी पहिल्यांदा अगोदर आमच्या सर्व मुंबईतल्या कार्यकर्त्यांकडून बरेचसे मला फोन आले, महाराष्ट्र प्रदेशकडून सुद्धा बरेच जणांचे फोन आले की अशा पद्धतीने त्यांच्यावर कार्यवाही काय करण्यासाठी तुम्ही काय आंदोलन किंवा कशा पद्धतीने करायचे आहेत त्याच्यासाठी विचारणा केली गेली। तर मी सर्वांना नम्रपणे सांगितलेलं आहे की आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि कायदेशीररित्या जेवढा मार्ग अवलंबता येईल तेवढा आपल्याला अवलंबून त्या पोलीस ठाण्यांमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार निवेदनं करायची आहेत आणि तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा हस्ते परिस्थिती जशा पद्धतीने तुम्हाला व्यक्त होता येईल तसे तुम्ही तीव्र निषेध व्यक्त करायचा आहे। कारण कायदा हातात घेऊन आम्हाला कुठंतरी आमच्या बहुजन समाजाला कुठंतरी भडकावून, त्यांची माती भडकावून, त्यांच्या हातून कोणतेही अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील असे प्रयत्न करून त्यांना कुठंतरी गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी उकसवण्याचे जे प्रयत्न आहेत हे संजय राऊतसारखी माणसं करतात आणि ही संजय राऊतसारखी माणसं जी स्वतः आरएसएसच्या बगलमध्ये उभी राहून मोठी झालेली आहेत। वर्षानुवर्षे त्यांनी बीजेपी बरोबर युती करून आरएसएसची सगळी जो अजेंडा आहे तो त्यांनी राबवलेला आहे आणि आता जेव्हा बीजेपीने त्यांना लाथाडलेला आहे तेव्हा ते आता आमच्यावरती म्हणजे आमच्या पक्षांच्या लीडरवरती, आमच्या सुप्रीम असणाऱ्या आमच्या नेत्यावरती अशा पद्धतीने चुकीचे आरोप करून या ठिकाणी पुन्हा समाजामध्ये आमच्या सर्व तरुणांचे आणि समाजामध्ये पुन्हा असंतोष करण्याचे हे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याच्या पक्षातल्या सर्व आमचे जे पण कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना मी त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की कुठंही कायद्याला हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असा कुठलाही प्रकार करू नये, शांततेच्या मार्गाने, कायद्याच्या मार्गाने ज्या ठिकाणी आपल्याला तक्रारी करता येतील त्या तक्रारी करायच्या आहेत आणि त्याचा निषेध आपण नोंद करायचा आहे।
अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर ये वीडियो देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।